मुंडे यांचे बंधू अजय मुंडे यांची पत्रकार परिषद सुरू आहे। महाराष्ट्रभर आपलं नाव त्या ठिकाणी केलेलं आहे आणि आज दोघं बहीण भाऊ मंत्री झाले असताना विरोधकांच्या डोळ्यामध्ये कुठंतरी खुपतंय, कारण धनंजय मुंडे साहेबांवर कुठलेही आरोप नाहीत, काही नाही, कुठला विषय नसताना त्यानेच त्यांना आज बदनाम केलं जाते। त्यांनी राजीनामा दिला, तब्येतीचं त्यांचं आज खऱ्या अर्थानं त्यांची तब्येत इतकी वाईट आहे, आज जे असे अनेक आजारांना त्या ठिकाणी सामोरे जात आहेत। अशा परिस्थितीत आम्ही सर्वजण मुंडे कुटुंबीय त्यांच्या भक्कमपणे पाठीशी आहोत आणि कुणीही या कुटुंबातलं नाराज नाही हे सांगण्यासाठीच आजची ही पत्रकार परिषद आहे। पण वास्तव काय आहे? म्हणजे तुम्ही हे तर सांगितलं की धनंजय मुंडे यांच्या आई तुमच्या काकू त्या तिकडे असतात, पण त्यांचं असं म्हणणं होतं की त्या इथं राहिल्या नाहीत, परळीमध्ये नको म्हटलं त्या घरी राहायचं आणि त्या नाठाला निघून गेल्या। ह्याच्यामध्येच तथ्य नाही आहे। खरं तर परळीचं जे घर आहे त्याचं रिन्युएशनचं काम त्या ठिकाणी काढलेलं आहे आणि ते रिन्युएशनचं काम काढत असताना असा काय कुठला गुन्हा आहे का की आपण आपल्या गावाकडे जाऊन राहू नये? गावाकडचं घर म्हणजे आमचं मूळच तिथं आहे, आमचे जन्म तिथं झालेत, स्वर्गीय अण्णा जिथं ज्या घरामध्ये वाढलेले त्या ठिकाणी जर बाई आमच्या जाऊन राहिल्या तर यात ते वेगळं काय आहे? आणि त्यांच्यासोबत धनंजय मुंडे साहेब बी तिथेच असतात ना, ते तरी कुठे परळीत राहतात? तेही परळीत नसतात, ते फक्त ऑफिसला भेटीगाठीसाठी परळीच्या लोकांसाठी ती वेळ देतात, नाहीतर परळीला आल्यानंतर मुक्कामी वगैरे सर्व गावाकडेच असतात ते। धनंजय मुंडे साहेबांना कोणी मित्र नाहीये असंही ती म्हणाले। हेच त्यांचा जावाई शोध आम्हाला हुडकावं लागेल, कारण धनंजय मुंडे साहेबांना हजारो असे त्यांचे मित्र आहेत, त्यांच्यावर